मेटामॉर्फिसिस म्हणतो आपण, म्हणजे एखादं सुरवंटापासून जसं फुलपाखरू तयार होतं तसं काही तुमच्या जीवनामध्ये घडण्याची शक्यता आहे. क्लायमेट दिस रीडिंग, नक्कीच हे कोड जे आहे ते तुमचं सुटलेलं आहे आणि सुटतही आहे. तर तुमच्या जीवनामध्ये जे काही कोड आहे, तुमच्या मनामध्ये जे काही सध्या रिडल आहे, तर ते नक्कीच डिवाइन 100% सोडवताना येथे दिसून येत आहे. सो क्लायमेट, नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर नक्कीच येथे दिसून येत आहे कलेक्टिव्हची जी एनर्जी आहे, दे आर नॉट कॉन्सन्ट्रेट, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये ते कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. असं दिसून येत आहे की त्यांच्या पुढे भरपूर सारे ऑप्शन्स येत आहे, अनेक ऑप्शन्स येत आहे, त्यातलं कुठलं चूज करावं या बाबतीमध्ये सुद्धा कन्फ्युजन नाही म्हणता येणार, बट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता कुठल्याही कार्यामध्ये त्यांची होत नाही. अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे. मे बी काहींच्या बाबतीमध्ये असंही दिसून येत आहे की सकाळी जेव्हा ते उठतात त्यावेळेस एक प्रकारे उदासीनता निर्माण होते. एक असं निर्माण होतं की वाटतं काहीच करू नये, किंवा एक असं वाटतं काहीतरी हरवलंय आपल्याकडचं, काहीतरी आपण विसरतोय, किंवा काहीतरी आपल्यापासून दूर आहे, काहीतरी एक उदासीनता निर्माण होते. आणि असं वाटते की आफ्टर सम टाइम, म्हणजे काही वेळानंतर थोडं बरंही वाटतं, बट जेव्हा उठतो त्यावेळेस सगळीकडचे जे काही विचार आहेत, सगळीकडचे जे काही दुःख आहेत, सगळीकडचे जे काही प्रश्न आहेत त्यांच्या पुढे येऊन उभे राहतात. मे बी ते नात्याच्या संदर्भात असतील, किंवा फायनान्सच्या संदर्भात असतील, किंवा असू शकतं काही अशा गोष्टी आहेत जे कुणाला सांगता येत नाही आणि व्यक्तही करता येत नाही. अशा प्रकारची एनर्जी काही लोकांची आहे. तर नक्कीच कलेक्टिव्हची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे की ते काही गोष्टींच्या बाबतीमध्ये कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करतात, पण त्यांना करता येत नाही. तर हे सर्व का होत आहे आणि नेमकं यामागे आपल्याला युनिव्हर्स काही ब्रह्मांडीय शक्ती काही आपल्याला यामध्ये संकेत देतील का, काही साइन देतील का, तर ते आपण आजच्या व्हिडिओ थ्रू पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ ही तुमच्यासाठी एक साइन व्हिडिओ आहे, एक संकेत आहे. माझे जे कोणते व्हिडिओ आहेत ते टाइमलेस आहेत, म्हणजे कुठल्याही वेळेस जरी ते पाहिले तरी ते तुम्हाला रेझोनेट होऊ शकतात. काही उदासीनता तुमच्या अंतर्मनामध्ये आहे, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या स्टोअर झालेल्या आहेत. आणि जरी तुम्ही वरच्या लेअरवरती दाखवत आहात की आम्ही खूप चांगलं कार्य करत आहोत, आम्ही आमच्या जीवनामध्ये सुखी आहोत, किंवा जे काही नातेसंबंध आहे आम्ही योग्य प्रतीने, आम्ही योग्य रीतीने एकदम बॅलन्स केलेले आहे, आमचं वर्क लाईफ, आमचं सोशल लाईफ आणि आमचं जे काही फॅमिली लाईफ आहे ते आम्ही खूप चांगलं हँडल करत आहोत, किंवा त्यामध्ये आम्ही खूप एक प्रकारे ग्रोथ आमची होत आहे. परंतु अंडर द नीथ, म्हणजे आपण म्हणू की सबकॉन्शियस माइंड, म्हणजे महासागराचं जसं एखादं तळ असतं तसं आपल्या मनाचाही ठाव लागत नाही, आपल्या मनातीलही अंतरंगाचा ठाव आपल्याला लागत नाही. परंतु येथे दिसून येत आहे त्याचे काही ना काहीतरी परिणाम आपल्याला दिसून येतात, आपल्या जीवनावरती होत असतात, आपल्या हेल्थवरती होत असतात, आपल्या वागण्यावरती होत असतात. तर नक्कीच जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, म्हणजे अंतरंगामध्ये, अंतर्मनामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे त्यांना येथे खूप जास्त कन्फ्युजन निर्माण होत आहे, खूप जास्त एक दुःख वाटतं की हे सर्व जे काही करत आहोत आपण फक्त दुसऱ्यांसाठी करत आहोत, पण आपला खरा आनंद तर यामध्ये नाहीच आहे. आपली खरी जी खुशी म्हणतो आपण, एक आनंद म्हणतो, तो यामध्ये नाही आहे. हे जे काही चाललेलं आहे बस एक फक्त व्यवहार चाललेला आहे. हे जे काही सर्व सुरू आहे ते फक्त दिसून येत आहे की लोकांना दाखवण्यासाठी सुरू आहे. एक देखाव्याचं जग तुम्ही जगत आहात, त्यामध्ये तुम्हाला कुठलाही आनंद नाही आहे, कुठलंही सगळं तर ठीक वाटतं सगळ्यांना, यांचं खूप सगळं चांगलं आहे, योग्य आहे, परंतु तुम्ही मनापासून खुश नाही आहात, आनंदी नाही आहात. आणि त्यामुळेच काही करण्याचाही तुमचा उत्साह नाही आहे, काही गोष्टींना फेस करण्यासाठी पण आता तुम्हाला नको वाटतं, असं वाटतं की खूप झालं आता, हे सगळं नकोच आहे आपल्याला, यामध्ये कुठलाही आनंद नाही, मग हे सगळं कशासाठी करायचं, असेही काहींचे विचार दिसून येत आहे. आणि खरा आनंद जो आहे तो कधी मिळेल का नाही, आणि हे सर्व जे काही सुरू आहे, जे की एक फॉर्मॅलिटी सुरू आहे, एक दाखवण्यासाठी जे काही सुरू आहे, किंवा बिकॉज ऑफ सोशल कंडिशनिंग, हे सर्व जे काही सुरू आहे, तर यामध्ये काही ब्रेक थ्रू मिळेल का? डिवाइन तुमच्या मनातील ज्या, अंतर्मनातील ज्या गोष्टी आहेत त्या जाणून घेऊन त्यामध्ये काही चेंजेस घडून आणील का? तर या बाबतीमध्ये सगळ्यांच्याच
कलेक्टिव्हच्या मनामध्ये प्रश्न सुरू आहेत आणि दिवसेंदिवस एक निरसता निर्माण होत आहे. कारण की जसं जसं आपण जीवनाच्या पुढे पुढे जातो, मध्यवर्ती आपल्या आयुष्यात एका टप्प्यावरती आपण येतो, एक पठार अवस्था येते. कारण की सुरुवातीला आपण जे काही करत असतो त्यासाठी आपल्याकडे काहीतरी ध्येय असतं की नाही, मला आता हे करायचंय, मला हे मिळवायचंय, माझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टी नाहीयेत. तर याही बाबतीमध्ये तुमचं त्यावेळेस कार्य सुरू असतो. बट ज्यावेळेस एक मिडल एज येते किंवा जे की गोल असतात, तुमचे ध्येय असतात, तुम्ही पूर्ण करता आणि ते पूर्ण केल्याच्या नंतर सुद्धा असं जाणवतं की हे पूर्ण करून तरी काय मिळालंय किंवा हे सगळं मिळून तरी ह्यामध्ये काय आनंद आहे. कारण की तुमचा खरा आनंद कधी त्यामध्ये नव्हताच. हे फक्त एक स्टेटस निर्माण व्हावं, समाजाला काहीतरी आपण केलं आहे असं दाखवण्यासाठी म्हणा, हे सर्व सुरू आहे. मे बी जे काही जॉब तुम्ही करत आहात, जे काही नोकरी तुम्ही करत आहात, बिझनेस करत आहात, मे बी असू शकतं बिझनेस करणाऱ्यांचं ते पॅशन असतं. बट 90% तरी जे लोक जॉब करतात त्यांचं ते मनापासून करत नसतात आणि एक फायनान्ससाठी म्हणा, पैशांसाठी म्हणा, कुटुंबासाठी म्हणा किंवा इतरही गरजांसाठी त्या हे गोष्टी करत असतात. परंतु मग हे सर्व करताना आपल्याला खरा आनंद कधी मिळेल जो आपल्याला पाहिजे आहे. मुळात काहींना हेच समजत नाही की आपला खरा आनंद कशात आहे. तर त्यासाठी खूप मेडिटेशनची गरज असते. त्यानंतर कळतं की आपला खरा आनंद कशामध्ये आहे आणि आपलं पॅशन काय आहे, आपलं सोलला आपल्या काय पाहिजे आहे, कोणतं काम केल्याच्या नंतर आपल्याला आनंद मिळतो आणि काय मिळाल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं की आता काहीच नको आणि अशा प्रकारच्या भावना येतात. तर नक्कीच असंही दिसून येतं की काहींच्या बाबतीमध्ये असंही आहे की त्यांना त्यांचं कार्य माहिती आहे, काय करायचंय काय नाही भविष्यामध्ये. असंही असू शकतं त्यांना त्यांचं आवडीचं पॅशन त्यांचं मिळालेलं आहे, जी एनर्जी आहे त्यांना पुढील काही एनर्जी ज्या आहेत त्या येथे दिसून येत आहे, रिझोनेट होतील. पाहूया आपल्याला आपले कार्ड्स आज काय सांगत आहेत, तसेच तुमच्या अंतरंगामध्ये काय दडलेलं आहे, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर पाहूया तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काय गोष्टी आहेत, कशामध्ये तुमचा आनंद दडलेला आहे ते आपण पाहूया. त्याचबरोबर त्यावरती आपल्याला काय गायडन्स डिवाइन देतंय हेही आपण पाहणार आहोत. तर लेट्स सी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग अँड प्रोटेक्ट मी. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ओके, तर ठीक आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर त्यांच्या जीवनामध्ये एक लव कनेक्शन आहे. मे बी 1111ची एनर्जी आहे. तर हे एखादं ट्विन फ्लेम कनेक्शन असण्याची शक्यता आहे किंवा तुमच्या अंतर्मनामधील दडलेल्या काही गोष्टी आहेत ज्या ह्या व्हिडिओ थ्रू बाहेर येत आहेत. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्ही खूप जास्त स्ट्रगल सहन केलेला आहे जीवनामध्ये. प्रत्येक लढाई तुम्ही जिंकलेली आहे. जरी त्यामध्ये स्ट्रगल होता, त्रास होता, तरी पण तुम्ही हरत नाही, कधी थकत नाही. जे काही कार्य तुमच्याकडे येतं ते तुम्ही मनापासून करता, अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे. तर नक्कीच जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक आपण म्हणू युद्धांना सामोरे गेलेले आहेत. अनेक त्यांच्या जीवनातील संघर्षांना सामोरे गेलेले आहेत. परंतु आज अशी एनर्जी आहे की त्यांना असं वाटत आहे की कोणाशी तरी त्यांचं कम्युनिकेशन थांबलेलं आहे. मे बी असू शकतं त्यांच्या रिलेशनशिपच्या संदर्भात आहे किंवा त्यांच्या जीवनातील काही गोष्टी अशा आहेत ज्या थांबलेल्या आहेत आणि त्यामुळे बॉटमची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे 9 ऑफ सॉर्ट्सची आहे. तर विचारचक्र खूप जास्त वाढलेले आहे, ओव्हर थिंकिंग खूप जास्त वाढलेली आहे
काही नेगेटिव्ह थिंकिंग सुद्धा खूप जास्त वाढलेली आहे. नकारात्मक शक्ती यांचा सुद्धा प्रभाव झालेला आपल्याला इथे दिसून येत आहे. नकारात्मक सुद्धा काही विचार चक्र खूप जास्त वाढलेले आहेत आणि त्यामुळे एक संतापही आहे, रागही आहे, दुःखही वाटत आहे आणि असंही वाटतंय की हे सगळं नकोच आहे. आता काही नकोच, यापेक्षा आपलं ह्या सगळ्यातून बाहेर कसं पडता येईल याचा सुद्धा काहीच्या बाबतीमध्ये विचार सुरू आहे. मे बी एखाद्या पर्सनच्या बाबतीमध्ये तुमची खूप जास्त एनर्जी जी आहे ती ड्रेन होत आहे. कुणाच्या तरी बाबतीमध्ये तुम्ही खूप जास्त विचार करताना इथे दिसून येत आहे. तर नक्कीच असू शकतं तुमच्या घरातील काही गोष्टी आहेत किंवा बाहेरील काही गोष्टींची एनर्जी येथे दिसून येत आहे. तर कुणाच्या तरी बाबतीमध्ये येथे दिसून येत आहे कम्युनिकेशनसाठी दे आर सिकिंग फॉर कम्युनिकेशन. तर काही बोलणं व्हावं यासाठी खूप जास्त विचार सुरू आहे. नो कम्युनिकेशन सिच्युएशन आहे, त्यामुळे खूप जास्त फ्रस्ट्रेशन तुमच्या मनामध्ये आहे. तसेच असंही दिसून येत आहे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कोणातरी व्यक्तीबद्दल खूप जास्त प्रेम आहे. खूप जास्त भावना ज्या आहेत त्या तुमच्या ओव्हरफ्लोईंग आहेत. त्या व्यक्तीबद्दल खूप इंटेन्सली तुम्ही विचार करता. खूप जास्त तुमचं त्या व्यक्तीवरती मनापासून प्रेम आहे किंवा एक सोल लेवल कनेक्शन आहे असंही येथे इंडिकेट होत आहे. तर नक्कीच येथे 1111चं कार्ड इंडिकेट करत आहे. मे बी असू शकतं तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टींची कमतरता आहे. तर त्यासाठी तुम्ही डिवाइनला त्या कनेक्शनच्या संदर्भात असो किंवा इतरही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्ही डिवाइनला म्हणत आहात की आम्हाला हे कनेक्शन आमच्या जीवनामध्ये पाहिजे आहे किंवा आमच्या जीवनामध्ये जे काही नाहीये, समजा काहींच्या जीवनामध्ये ते दिसून येते समृद्धता नाहीये, हाऊसच्या बाबतीमध्ये घराच्या बाबतीमध्ये सुद्धा स्टॅबिलिटी नाहीये. तर अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे. 4 ऑफ वॉन्ड्सची एनर्जी येथे इंडिकेट करत आहे की प्रत्येक बाबतीमध्ये तुम्हाला सुख समृद्धता तुमच्या जीवनामध्ये पाहिजे आहे. मे बी त्याची लॅकनेस आहे किंवा काहींच्या बाबतीमध्ये जे काही त्यांचं कनेक्शन आहे मे बी ते एकमेकांचं जे काही नातं आहे ते एकमेकांना मिरर करतात अशी ही एनर्जी आहे. ट्विन फ्लेम कनेक्शनची एनर्जी येथे आपल्याला इंडिकेट होत आहे. त्यानंतर काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही रहस्यमयरित्या दडवून ठेवलेल्या आहेत, तुम्ही इतरांना त्या सांगितलेल्या नाहीयेत असंही येथे दिसून येत आहे. काही नात्यांच्या बाबतीमध्ये असो किंवा अशा काही गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेत ज्या तुम्ही कधीही कुणाला रिव्हील केलेल्या नाहीयेत, कधीही कुणाला तुम्ही सांगितलेल्या नाहीत. पण कुणाला सांगो न सांगो त्या डिवाइनला माहिती असतात. कारण की म्हणतात ना, त्या मुंगीच्या पायामध्ये घुंगरू जरी बांधलं तरी त्याचा आवाज सुद्धा परमेश्वराच्या कानापर्यंत जातो. तर आपण मनातल्या मनात जे काही बोलतो, जे काही विचार करतो ते सगळे त्या डिवाइनकडे जात असतात, पोहोचत असतात. तर दिसून येते तुम्ही जरी काही गोष्टी सांगितल्या नाही, तुम्ही जरी मनात ठेवल्यात, काही असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये ते काहीतरी चमत्कार व्हावा तुमच्या नात्याच्या संदर्भात किंवा तुमच्या जीवनामध्ये, यासाठी सुद्धा तुम्ही वाट पाहत आहात की आमच्या जीवनामध्ये काहीतरी चमत्कार झाला पाहिजे, आमच्या जीवनामध्ये आता काहीतरी मॅजिक झालं पाहिजे. याही बाबतीमध्ये काहींची एनर्जी येथे दिसून येत आहे. द मॅजिशियनचं कार्ड इट्स अ व्हेरी पॉवरफुल कार्ड. तर 1 नंबरचं कार्ड आहे. तर नक्कीच हे अशा लोकांची एनर्जी आहे की ते आर व्हेरी स्पिरिच्युअल अँड मॅनिफेस्टर आहेत. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक गोष्टी ज्या आहेत मॅनिफेस्ट केलेल्या आहेत, ब्रह्मांडाकडून मिळवलेल्या आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये भूतकाळामध्ये असू शकतं अशी काही कार्य केलेले आहेत आणि मे बी लॉ ऑफ अट्रॅक्शनचाही यूज करत असतील, काही मॅनिफेस्टेशन सुद्धा केलेले असतील, त्याही त्यांच्या पूर्ण झाल्या असतील. परंतु एखादं जे काही कनेक्शन आहे ते का पूर्ण होत नाहीये किंवा एखादी जी काही गोष्ट अजून राहिली आहे तुमच्या जीवनामध्ये ती का पूर्ण होत नाहीये, या बाबतीमध्ये येथे विचारचक्र असण्याची शक्यता खूप जास्त आहे. तसेच मागील काही गोष्टींमध्ये तुम्ही आठवता की मागे खूप काही लढाई आम्ही जिंकलेल्या आहेत, मागे आम्ही खूप सक्सेस मिळवलेला आहे, जीवनामध्ये यश मिळवलेलं आहे. परंतु आताच का असं झालेलं आहे की सगळ्या गोष्टी थांबल्यासारख्या वाटतात, आता काय करायला पाहिजे, म्हणून तुम्ही सारखं मागील गोष्टींच्या बाबतीमध्ये विचार करत आहात. मागे काय घडलं नात्यासंदर्भात असेल किंवा असू शकतं तुमचे हे जे काही रिलेशनशिप आहे त्यामध्ये सुद्धा मागे काही गोष्टी अशा घडल्या आहेत ज्या तुम्हाला सारख्या आठवत आहेत किंवा त्याचा तुम्ही विचार करताना इथे दिसून येत आहे. तर पाहूया हे कनेक्शन जे आहे ते तुमच्या जीवनामध्ये येईल का, किंवा जे काही तुम्ही परमेश्वराला म्हणत आहात, डिवाइनला मागत आहात
ते तुमच्या जीवनामध्ये पुन्हा येईल का? कारण की येथे दिसून येत आहे तुमचा सगळा जो काही आनंद आहे त्या नात्यामध्ये अडकलेला आहे. तर नक्कीच येथे आपल्याला डिवाइन एनर्जीज गाईड करत आहे. 10 ऑफ कप्सची एनर्जी, सॉरी 10 ऑफ पेंटिकलची एनर्जी येथे इंडिकेट करत आहे की अबंडन्स तुमच्या नात्यामध्ये येत आहे. म्हणजे यस, तुम्ही जे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत त्याचं उत्तर यस आहे, हो आहे. ते नातं तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. त्यासाठी लागणारी स्ट्रेंथ तुम्हाला डिवाइन येथे प्रदान करताना दिसून येत आहे. जे काही तुम्ही नात्याच्या संदर्भामध्ये विचार करत आहात तर ते नातं तुमच्या जीवनामध्ये एंट्री करत आहे. ते एक स्पिरिच्युअल कनेक्शन आहे असंही येथे दिसून येत आहे. आणि तुमच्या दोघांमध्ये जे काय आहे, ज्या भावना ज्या आहेत त्या खूप जास्त प्युअर आहेत असंही येथे दिसून येत आहे. आणि तुमच्या नात्याला असू शकतं इतर लोकही काहीतरी जज करत आहेत किंवा जे कोणी तुमच्या आजूबाजूला आहेत ते सुद्धा ह्या नात्याबद्दल खूप आता दिसून येत आहे पॉझिटिव्हली विचार करताना दिसून येत आहे. कारण की त्यांनाही येथे दिसून येत आहे की ह्या नात्याच्या संदर्भात कळालेलं आहे की नक्कीच काहीतरी त्यांच्या जीवनाचा हा प्रवास आहे. आणि हे कनेक्शन जे आहे ते साधारण नाही आहे, ते एक स्पिरिच्युअल कनेक्शन आहे असंही आता इतर जे लोक आहेत ते येथे बोलताना विचार करताना आपल्याला दिसून येत आहे. अँड बॉटमची एनर्जी ही आहे की ह्यामध्ये पॉझिटिव्ह बदल होताना आपल्याला दिसून येत आहे. भविष्याची ही एनर्जी आहे की तुम्ही ज्या गोष्टीसाठी सध्या एवढे उदास होत आहात, एवढं विचार तुमचा सुरू आहे कारण की काही वर्क होत नाहीये, जे काही सध्या वरवर चाललेलं आहे ते एक इल्युजन आहे. आणि बॉटमची तुमच्या मनाचे म्हणजे काही विचार आहेत ते तुमच्या डिवाइन कनेक्शनच्या संदर्भात येथे दिसून येत आहे. बाकी तर कुठले कार्ड्स येथे आले नाही, फक्त लव, प्रेम, मॅनिफेस्टेशन अँड त्या बाबतीमध्ये तुमचे विचारचक्र याच बाबतीमध्ये आपल्याला एनर्जी दिसून येत आहे. आणि जे काही तुमचं कनेक्शन आहे ते तुमच्या जीवनामध्ये येणार आहे असंही येथे आपल्याला दिसून येत आहे. फक्त येथे दिसून येत आहे की खूप जास्त नेगेटिव्ह थिंकिंगमुळे कदाचित असू शकतं की हे नातं तुमच्यापासून दूर गेलेलं आहे, दुरावत आहे. कदाचित तुम्ही हा विचार करत आहात, तुमच्या अंतर्मनामध्ये काही गोष्टींबाबतीमध्ये नेगेटिव्हिटी आहे. तुमच्या जीवनात ज्या काही गोष्टी घडल्या त्या तुमच्या अंतर्मनामध्ये घर करून बसलेल्या आहेत. काही कदाचित त्या व्यक्तीने तुम्हाला रिजेक्ट केलं असेल किंवा त्या व्यक्तीने तुम्हाला दूर केलं असेल किंवा नो कम्युनिकेशन असेल, नो कॉन्टॅक्ट असेल आणि त्यामुळे तुम्ही हा विचार करत आहात की जे सुख मला पाहिजे आहे, जो आनंद मला पाहिजे आहे तो कदाचित मला ह्या जन्मामध्ये मिळणारच नाही, अशाही प्रकारची निगेटिव्ह थिंकिंग तुम्ही करत आहात. आणि आता कदाचित काही साईन सिम्पटम्स तुम्हाला डिवाइन देत आहे पण तुम्ही ते पाहत नाही आहात. मे बी हा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी साईन आहे, तर तुम्ही ते त्याकडे लक्षच देत नाही. तुम्हाला डोळे उघडून पाहायचंच नाही की तुम्हाला डिवाइन काय संकेत देत आहे, काय युनिवर्स तुम्हाला सांगतंय, काय तुमच्या पुढे व्हिडिओ पॉपअप होत आहे, तर काय तुम्हाला भविष्याची एनर्जी जाणवत आहे, तर ते तुम्हाला दिसत नाही किंवा तुम्हाला ते पाहायचंच नाहीये. तुम्ही एक प्रकारे डोळ्यावरती पट्टी बांधून फक्त अनुभव घेत आहात की माहिती नाही कुठून तरी काहीतरी आपल्याला न्यूज येईल किंवा ती व्यक्ती आमच्याकडे येईल, या बाबतीमध्ये तुम्ही विचार करत आहात. कन्फ्युजनमध्ये आहात, तुम्ही आहात किंवा तुमचे पर्सन आहेत असंही येथे दिसून येत आहे. दोघंही जे आहात मिरर करत आहात एकमेकांना, त्यामुळे असू शकतं तुमचे पर्सनची ही एनर्जी आहे की ते सुद्धा येथे कन्फ्युजनमध्ये दिसून येत आहे. तर पाहूया भविष्यामध्ये आपल्याला येथे 4 ऑफ पेंटिकलचं कार्ड हेही इंडिकेट करत आहे त्यामध्ये तुम्ही आनंदी नाही आहात. कारण की तुमचा आनंद तुमच्या कनेक्शनमध्ये आहे, डिवाइन कनेक्शनमध्ये आहे असं येथे दिसून येत आहे. मेडिटेशन तुम्ही करत आहात, विचार करत आहात की पाहू पुढे भविष्यात काय होईल. तुम्ही वेळ देत आहात स्वतःला, कदाचित तुमचे पार्टनर देत आहे, तुम्ही देत आहात की काही दिवस पाहू, आपण वाट पाहू नेमकं काय होतंय काय नाही, आणि त्या रिगार्डिंग ऍक्शन घेण्यासाठी तुम्ही विचार करत आहात. तर ठीक आहे,
इथे हेही दिसून येत आहे पेज ऑफ सॉर्ट्सचं कार्ड आहे. तर नक्कीच काही संतापयुक्त घटनाही तुमच्या जीवनामध्ये घडल्या असतील, तुमच्या कनेक्शनमध्ये घडल्या असतील. त्यामुळे काही ऊन्स तयार झालेले आहेत, काही राग तयार झालेला आहे. परंतु ही जी काही आपल्याला 2 कार्ड्स इथे इंडिकेट करत आहे, नाईट ऑफ वॉन्ड्स अँड नाईट ऑफ पेंटिकल, की त्यांनाही तुमच्याकडे येण्याची इच्छा आहे. आता वेटिंग पिरियड खूप जास्त झालेला आहे. वाट पाहून पाहून मे बी असू शकतं तुम्हीही खूप जास्त संयम ठेवला ह्या नात्यामध्ये, खूप त्यांनीही ठेवला असंही दिसून येत आहे. परंतु ते इथून पुढे दिसून येत आहे की ते तुमच्याकडे येऊ इच्छित आहेत. त्यांना तुमच्याकडे यायचं आहे, त्यांना तुमच्याशी कम्युनिकेशन करायचं आहे, काही ऑफर तुमच्यासाठी घेऊन यायचं आहे, तुमच्या जीवनामध्ये काही पॉझिटिव्ह चेंजेस त्यांना आणायचे आहेत. किंवा तुम्हीही आता खूप जास्त संयम ठेवलेला आहे. परंतु यानंतरची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे. मे बी पुढील काही दिवसांमध्ये ते तुमचे जे काही पर्सन आहे, तुमचं जे काही रिलेशनशिप आहे किंवा जी काही तुमची इच्छा मनामध्ये आहे ती तुमच्याकडे येत आहे. अँड खूप जास्त वेगाने ती तुमच्याकडे येताना आपल्याला दिसून येत आहे. परंतु त्याआधी काही गोष्टींच्या बाबतीमध्ये सिक्युअर नातं निर्माण व्हावं यासाठी सुद्धा काही प्रयत्न त्यांचे सुरू आहेत असंही येथे दिसून येत आहे. मे बी फायनान्शियल दृष्ट्या काही अडचणी आहेत, त्या पूर्ण करण्यामध्ये ते तयार आहेत किंवा तुम्ही तयार आहात. अँड इथे दिसून येत आहे जी काही तुमच्या नात्यामध्ये इनफायनाईट क्षमता आहे, तर त्या क्षमतांनाही येथे म्हणजे तोललं जात आहे, त्यांचंही मोजमाप केलं जात आहे की हे झालं तर काय होईल, ते झालं तर काय होईल. याही बाबतीमध्ये येथे विचार आपल्याला दिसून येत आहे. परंतु डिवाइन ह्या कनेक्शनला खूप जास्त प्रोटेक्ट करत आहे. तसेच डिवाइनच्या मनामध्ये आहे की डिवाइनच्या तुमच्या जे काही कष्ट आहेत ते त्यांनी पाहिलेले आहे, तुमच्या नात्यामधला त्याग त्यांनी पाहिलेला आहे, तुमच्या नात्याचं समर्पण त्यांनी पाहिलेलं आहे. डिवाइनच्या नजरेमध्ये तुम्ही जे काही तुमच्या परीक्षा डिवाइनने घेतल्या, ज्या काही टेस्ट त्यांनी घेतल्या, तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी झालेले आहात. आणि हे जे काही तुम्ही परमेश्वराला इतके दिवसापासून मागत होता, तुम्ही जी काही विश होती, जी मॅनिफेस्टेशन तुम्ही केलेली होती, तर ती 100% तुमच्या जीवनामध्ये येत आहे. मे बी ती धनाच्या संदर्भात असेल किंवा एखाद्या रिलेशनशिपच्या संदर्भात येथे दिसून येत आहे. तर नक्कीच तुमची मागणी येथे पूर्ण झालेली आहे. आणि तुम्हाला या बाबतीमध्ये डिवाइन हेही गाईड करताय की दुःखी एनर्जीमध्ये राहू नका. येथे दिसून येत आहे की 8 ऑफ कप्सचं कार्ड इंडिकेट करत आहे की तुम्ही खूप जास्त विचार करत आहात. भावनिकता जी आहे ती तुमची येथे असू शकतं, नेगेटिव्हिटीकडे जात आहे. तर होप्स ठेवा, या बाबतीमध्ये डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. तर होप, आशेवरती सगळं जग टिकून आहे असं म्हणतात. तर नक्कीच आशा सोडू नका. जे काही आहे ते तुमच्यासाठी तुमच्याकडे येत आहे. त्यासाठी डिवाइन सुद्धा तुम्हाला स्ट्रेंथ प्रदान करत आहे. एक चांगलं हेल्दी कम्युनिकेशन सुद्धा तुमच्याकडे येत आहे. 3 ऑफ वँड्सचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे. वँडचे किती कार्ड आले, तर नक्की 4 कार्ड्स आलेले आहेत. तर तुमच्याकडे एक हेल्दी कम्युनिकेशन येत आहे. तुमचे पार्टनर तुमच्याकडे येत आहेत, तुमचे पर्सन तुमच्याकडे येताना आपल्याला दिसून येत आहे. बट इथे काही नेगेटिव्हिटी आहे, तर ती दूर करा. या बाबतीमध्ये डिवाइन एनर्जी तुम्हाला गाईड करत आहे. नेगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव तुमच्यावरती होऊ देऊ नका. कारण की असू शकतं काही हाही विचार करतात आमचे पर्सन जे आहेत आम्हाला विसरून गेलेले आहेत. अँड काही हाही विचार करतात त्यांच्या जीवनामध्ये दुसरी कोणीतरी थर्ड पार्टी आलेली आहे, थर्ड पार्टी सिच्युएशन आहे. अँड यांचा हाही प्रश्न असतो की विनाकारण दुसरी कुठली तरी थर्ड पार्टी आमच्या जीवनामध्ये आलेली आहे. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की थर्ड पार्टी इज नॉट इश्यू इन दिस कनेक्शन. या कनेक्शनमध्ये थर्ड पार्टी हा इश्यू नाही आहे, बिकॉज हे एक सोल लेवलचं कनेक्शन आहे. सो हे वरवरच्या ज्या काही गोष्टी असतात किंवा तुमचे पर्सनही तुम्हाला मिरर करत असतील काही गोष्टी, की माझ्या जीवनामध्ये अनेक ऑप्शन आहेत, माझ्या जीवनामध्ये अनेक गोष्टी आहेत, मला ह्या नात्याशी एवढं काही हे नाही आहे. बट येथे हे सगळं वरवरचं आहे, दाखवण्याच्या गोष्टी आहेत. तर ॲट द बॉटम आपल्याला माहिती आहे की सोल लेवलचं कनेक्शन आहे आणि
त्यामध्ये हे फक्त टेस्ट घेतल्या जातात डिवाईनकडून, तुमचं प्रेमाची परीक्षा घेतली जाते. असं म्हणतात की एखाद्या गोष्टीला मिळवण्यासाठी अनेक परीक्षा द्याव्या लागतात. जसे की एखादा खूप मोठी परीक्षा असेल MPSC UPSC सारखी, तर त्याच्यासाठी पण कितीतरी दिवस स्ट्रगल करावा लागतो, संघर्ष करावा लागतो. तर हे डिवाइन कनेक्शन आहे, तुम्हाला दैवत्वापर्यंत घेऊन जाणारं आहे. तर त्यामध्ये ह्या सर्व गोष्टी तपासल्या जातात की तुमच्यामध्ये ज्वेलसी किती आहे, तुमच्यामध्ये समर्पण किती आहे, तुमच्यामध्ये त्याग किती आहे, हे सगळं पाहिलं जातं. तुमच्यातील इंटेन्शन पाहिलं जातं, तुमच्या नात्याबद्दल तुमचं इंटेन्शन काय आहे, तुमचा हेतू काय आहे, त्याच्यामागे काही पॉझिटिव्ह भावना आहेत का, प्युअर भावना आहेत का, तर हेही पाहिलं जातं. आणि जर तुमच्या फक्त सगळ्या भावना ज्या लस्टच्या असतील, हवसच्या असतील, काही स्वार्थीच्या असतील, स्वार्थीपणाच्या असतील, काही मिळवण्याच्या उद्देशाने असतील, तर ते कनेक्शन तुम्हाला डिवाइन कधीही प्रदान करणार नाही. तर नक्कीच येथे हे जे काही तुमच्या जीवनामध्ये डिवाइन कनेक्शन आहे त्यासाठी तुम्ही क्रेविंग करत आहात, त्यासाठी तुम्ही येथे डिवाइनला वारंवार प्रश्न विचारत आहात, तर त्या बाबतीमध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू काही मेसेजेस युनिव्हर्सने दिलेले आहेत, तुमच्या इष्टदेवतेने दिलेले आहेत. तर ज्या कनेक्शनसाठी तुम्ही खूप जास्त क्रेविंग करत आहात, तर ते तुमच्या जीवनामध्ये 100% येणार आहे. असं म्हणण्यापेक्षा ते तुमच्या जीवनामध्येच आहे, ते तुमच्या सोबतच आहे, ते सतत तुमच्या सोबत आहे. कारण की सोलचा जर तो पार्ट आहे तर तो तुमच्याशी डिवाइड होऊन कसा राहू शकतो, जसं तुम्ही आहात तसे तेही आहेत. तर हे इथे समजून घेतलं पाहिजे, कारण की हे इट्स नॉट अ नॉर्मल कनेक्शन, हे एक डिवाइन कनेक्शन आहे. सो लेट्स सी आपल्याला काय मेसेज अजून मिळत आहेत. लेट्स सी काही मेसेजेस आपल्याला मिस्टिकल वर्ड्समधून मिळत आहेत. रहस्यमय जगतातून काही अननोन मेसेजेस आपण घेत आहोत. ओके, तर येथे कार्ड आलेले आहेत द वनचं कार्ड येथे इंडिकेट करत आहेत की आपल्याला आपला सोर्स एकच आहे. सोर्स आहे आत्मा, परमात्मा, आणि ह्या परमात्म्याची आपण सर्व रूप आहोत. ह्या परमात्म्यातूनच आपल्याला एक डिवाइड केलेलं आहे, परंतु त्याचा अंश आपल्यामध्ये आहे. तर आपण सर्व ब्रह्मांडीय क्षमता ज्या आपल्यामध्ये आहेत, जशा परमात्म्यामध्ये आहेत तशाच आपल्यामध्येही आहे. पूर्ण सागर जसा खारा आहे, तर पूर्ण जर आपल्याला सागराचं ती चव घेण्यासाठी आपल्याला पूर्ण सागर ग्रहण करण्याची गरज आहे का, नाही. त्याचा एक थेंब जरी आपण घेतला तरी आपण म्हणतो की हे पाणी खारट आहे किंवा हा सागर आहे, महासागर आहे, हे पाणी सागराचं आहे, हे आपल्याला कळून जातं. तसंच तुमच्यामध्ये तो एसेन्स आहे, परमात्म्याचा एसेन्स तुमच्यामध्ये आहे. तर आपण सर्व वन आहोत, एक आहोत. ब्रह्मांडीय क्षमता आपल्यामध्ये सर्वांच्यामध्ये एक आहेत. जरी माइंड लेवलवरती ह्या गोष्टी दिसत असल्या, 3D लाईफमध्ये दिसत असल्या की आपण वेगवेगळे आहोत, बट येथे वी आर कनेक्टेड थ्रू द आवर फ्रिक्वेन्सीज अँड व्हायब्रेशन्स. तर आपल्या व्हायब्रेशन्स आणि फ्रिक्वेन्सीने आपण सर्वांशी कनेक्टेड आहोत. आपला प्रत्येक विचार ब्रह्मांडामध्ये जात आहे आणि तो पुन्हा रिफ्लेक्ट होऊन आपल्याकडे जसा बूमरँग असतो त्यासारखा आपल्याकडे येत आहे. तसेच तुमच्याही मनातील जो काही विचार आहे तो तुमच्या पर्सनपर्यंत जात आहे, डिवाइनपर्यंत जात आहे. अँड डिवाइनने तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काही ठिकाणी दिलेलंही आहे, परंतु तुम्ही त्या युनिव्हर्सशी कनेक्टेडच होत नाही, तर तुम्हाला ती उत्तरं मिळणार कशी. तर इथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दररोज संकेत दिले जातात, परंतु त्याकडे तुम्ही अनसीन करता, पाहत नाही. तर नक्कीच येथे दिसून येतं अनसीनचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे. काही गोष्टी तुमच्या समोर येत आहेत, परंतु त्या तुम्ही पाहत नाही आहात. तुम्हाला काही मेसेजेस मिळत आहे, काही संकेत स्वप्नात मिळत आहे, काही व्हिडिओ तुम्हाला दिसत आहेत, परंतु त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात. किंवा मे बी असू शकतो तुम्हाला ते ब्लर दिसतात स्वप्नामध्ये, स्वप्न तुम्हाला आठवत नाही, ब्लर दिसतं तुम्हाला, असं काहीतरी दिसतं की जे तुम्ही पाहून न पाहिल्यासारखं करता. एक दिसलं तरी तुम्हाला त्याकडे तुम्ही डोळे झाक करता, अशी ही एनर्जी इथे असू शकते. तसेच हे जे काही कनेक्शन आहे द बार्डो मीन्स हे असू शकतं तुम्ही मिडल एजचे आहात, म्हणजे सगळं काही मिळवलेलं आहे, परंतु आता जीवनाच्या मध्याच्या टप्प्यावरती आहात. तसेच हे जे काही कनेक्शन आहे तुमचं पास्ट लाईफचं आहे. हे स्कल आपल्याला दिसत आहेत, एवढे स्कल म्हणजे एवढे जन्म घेऊन तुम्ही आलेले आहात. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की पास्ट लाईफ कनेक्शन असण्याची शक्यता खूप जास्त आहे. तुम्ही ज्यांच्याविषयी सतत 24 तास विचार करता, तर ते
जे तुमच्या अंतर्मनामध्ये आहे, सबकॉन्शियस माइंडमध्ये ती व्यक्तीची छाप पडलेली आहे. एक मेस्मरायझिंग अनुभव तुम्ही त्यांच्याबरोबर घेतलेला आहे किंवा त्यांच्या फक्त विचारांनी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे हलचल निर्माण होते, काहीतरी वेगळं क्रिएट होतं. तर ते तुमचं साधारण कनेक्शन नाही आहे. मी तर पहिले सांगितलं आहे की हे ट्विन फ्लेम कनेक्शनची एनर्जी आहे. हे कार्ड सुद्धा इथे इंडिकेट करत आहे की हे जे काही नातं आहे ते तुमच्या जीवनामध्ये मे बी पास्ट लाईफ पासून आलेलं आहे आणि आता हे मध्यापर्यंत आलेलं आहे. मे बी ते आता हे मध्यापर्यंत आलेलं आहे. मे बी ते तुम्हाला तुमच्या मध्यावरती भेटले असतील वयाच्या किंवा अशा वेळेस भेटले असतील ज्यावेळेस तुम्ही काही गोष्टी जीवनामध्ये मिळवलेल्या आहेत. मॅरेज लाईफ सुद्धा तुमचं झालेलं असेल, मुलं झालेले असतील किंवा त्यानंतर हे कनेक्शन आलेलं आहे आणि खूप जास्त त्यामुळे एक इंटेन्सिटी ह्या नात्यामध्ये वेगळीच आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की हे जे काही आहे ते तुमच्या पास्ट लाईफच्या स्मृतींना जागृत करते. ही व्यक्ती तुमच्या स्वप्नामध्ये येऊन काही गोष्टी तुम्हाला सांगतात की काही विजन्स तुम्हाला दाखवले जातात, जसे की खूप ते तुम्ही कधी पाहिले नव्हते आयुष्यामध्ये असे काही विजन्स तुम्हाला दिसतात. तर ते विजन जे आहे ते ह्या जन्माचे तर नक्कीच नसतील, ते मागच्या जन्माचे आहेत आणि त्या पर्सन विषयी ते सर्व आहेत असंही आपल्याला दिसून येत आहे. द शॅमनचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे ही नक्कीच पास्ट लाईफची एनर्जी आहे. काहींच्या बाबतीमध्ये कुंडलिनी ऊर्जा सुद्धा ऍक्टिव्हेट झालेली आहे अँड ते जे पर्सन आहे त्या पर्सनसाठी सुद्धा तुम्ही एक डायमंड आहात. त्यांना सुद्धा तुमची वर्थ माहिती आहे. तुम्हाला जशी त्यांची वर्थ म्हणजे त्यांची किंमत माहिती आहे तसेच त्यांनाही तुमची किंमत माहिती आहे. तसेच मे बी असू शकतं युअर स्टार, काही मोठं खूप जीवनामध्ये अचीव केलेलं आहे तुम्ही, काही खूप चांगलं तुमच्या जीवनामध्ये घडून गेलेलं आहे. द शॅमनचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे कुंडलिनी ऊर्जा तुमची ऍक्टिव्हेट होत आहे किंवा काहींच्या बाबतीमध्ये कुंडलिनी ऊर्जा सुद्धा ऍक्टिव्हेट झालेली आहे. काही नजर दोष, काही असू शकतं, काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्ही डिवाइनला खूप मदत मागत आहात, काहीतरी मागत आहात तुम्ही डिवाइनला आणि हेल्प मागत आहात किंवा हेल्पफुल तुमचं नेचर आहे, लोकांना तुम्ही मदत करता. तसेच असंही दिसून येत आहे तुम्ही खूप जास्त हीलर आहात, लोकांची मदत करता. यू आर ए हीलर म्हणजे प्रोटेक्टिव्ह आहात घरातील व्यक्तींसाठी म्हणा किंवा ज्यांच्यावरती तुम्ही प्रेम करता त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही खूप जास्त सुरक्षा त्यांना प्रदान करता, लोकांची मदत करता तुम्ही किंवा तुमचे पर्सन दोघेही येथे दिसून येत आहे. हीलर आहात, डिवाइन कार्याशी निगडीत आहात, सोल पर्पज मे बी तुम्ही करत आहात, कुंडलिनी ऊर्जा तुमची जागृत आहे असंही येथे सॉरी पाऊस येतो ना, तर कुंडलिनी ऊर्जा तुमची जागृत आहे असंही येथे दिसून येत आहे. बॉटमची एनर्जी येथे आपल्याला दिसून येत आहे द मदरची आहे. मे बी ह्या सर्व रिलेशनशिप मध्ये तुमच्या आईचा काहीतरी सहभाग आहे, तुमच्या मदरला तुम्ही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा तुमच्या पर्सननी काही गोष्टी ज्या आहेत त्या मदरला तुमच्या आईला सांगितलेल्या आहे किंवा नसतील सांगितल्या तर त्या सांगा असंही येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. मे बी त्यांच्याकडून तुम्हाला काही हिंट मिळेल, त्यांच्याकडून तुम्हाला काहीतरी या बाबतीमध्ये काही गायडन्स मिळेल. तर तुमच्या घरातील जी मदर फिगर आहे, मे बी आईच असेल असं नाही, बहीणही असते घरामध्ये, कोणी मोठी बहीण असेल किंवा वहिनी असेल किंवा आजी असेल किंवा कोणीही जे तुम्हाला असं वाटतं की आपल्या आईसारखी आहे किंवा आपल्या आईचे गुण किंवा आपल्या मदर तुल्य आहे, आई तुल्य आहे. तर तुमच्या मदर फिगरशी काहीतरी येथे इंडिकेट आहेत. मे बी असू शकतं तुमची मदर सुद्धा तुमच्या पास्ट लाईफ कनेक्शन मधून आहे. तुमच्या मदर सोबत पण तुमचे जे काही नातं आहे ते मागील जन्माचं आहे. मे बी ते तुमचे फ्रेंड होत्या मागच्या जन्मामध्ये, तुम्ही सगळे जे काही नाते होते तुमचे, जे काही तुमच्या मनातील गोष्टी होते तुम्ही त्यांना शेअर करत होतात, परंतु तुमच्यातील प्रेमामुळे बॉन्डिंगमुळे असू शकतं ह्या जन्मामध्ये तुमचे ते आई बनून जन्माला आलेले आहे. द बॉक्सचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की नक्कीच येथे दिसून येत आहे की हिरा असतो, हिरा एकदम बॉक्समध्ये ठेवलेला असतो, जपून ठेवलेला असतो. तसंच तुमच्यामध्ये सुद्धा काहीतरी असं ज्ञान आहे जे ब्रह्मांडाने दडवून ठेवलेलं आहे आणि ते तुम्हाला शोधायचं आहे. तर या बाबतीमध्ये तुम्हाला डिवाइन एनर्जीज गाईड करत आहे की तुमच्यात काहीतरी खजिना दडलेला आहे आणि तो तुम्हाला शोधायचा आहे. तर नक्कीच हा कसा शोधला जाईल या बाबतीमध्ये तुम्हाला गायडन्सही घ्यायचं आहे. लेट्स सी. ओके, तर दिसून येत आहे द पिलग्रिम. द पिलग्रिम मीन्स
येथे नक्कीच असू शकतं मागील जन्मी तुम्ही खूप सिद्ध पुरुष होते, एखादे साधू संत, एखादं मॉन्क, अशा प्रकारची तुमची एनर्जी आहे. खूप जास्त तुम्ही डिवाइनचं कार्य केलेलं आहे, स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड होतात, तसेच लोकांनाही स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे घेऊन गेलेले आहात असंही येथे दिसून येत आहे. तर बघा हे कार्ड्स कसे एकमेकांना जोडलेले आहेत. मी आत्ताच सांगितलं तुमच्यामध्ये काहीतरी अशा क्षमता आहेत ज्या दडलेल्या आहेत आणि हे कार्ड येथे आलं तर नक्कीच धार्मिक कार्याशी तुम्ही जुडलेले होतात आणि आता कदाचित त्याच संदर्भात काहीतरी तुमच्या जीवनामध्ये बिग काहीतरी गोष्टी, मोठ्या काहीतरी गोष्टी घडण्याची शक्यता आहे. ऑफरिंग समथिंग इज ऑफरिंग टू यू. मी जसं सांगितलं मागाच्या टॅरोटनुसार, अँड यामध्ये सुद्धा काही ऑफर तुमच्याकडे येत आहे. तुमच्या नात्या संदर्भात किंवा तुमच्या कनेक्शनच्या संदर्भात, तुमच्या सध्याच्या जीवनासंदर्भात काही ऑफर तुमच्याकडे येताना आपल्याला दिसून येत आहे. तुमचे जे कोणी कनेक्शन आहे त्यांच्यासोबत ते पण तुमच्याकडे हात करत आहेत, म्हणजे ते पण तुम्हाला ऑफर देत आहेत, काही देऊ इच्छित आहेत तुम्हाला. तुम्ही जे काही त्यांना इथून मागे ज्या काही गोष्टी घडल्या असतील ते आता विसरून जाऊन जे काही कडवाट होती ते आता जवळपास सगळी संपलेली आहे आणि एक पॉझिटिव्हिटी आहे तुमच्यामध्येही त्यांच्यामध्येही. मे बी हार्मोनियस कनेक्शनही तयार झालेलं आहे एवढ्या काही दिवसामध्ये दिसून येत आहे. की जी काही निगेटिव्हिटी वाटायची तुम्हाला त्यांच्या संदर्भात त्यांचा विचार केल्याच्या नंतर किंवा काही अशा गोष्टी भूतकाळात ज्या घडल्या होत्या किंवा पास्टच्या एनर्जीमध्ये ज्या काही घडल्या होत्या त्यामुळे वाईट वाटायचं, तर आता तसं वाटत नाही. एक आनंद वाटतो तुम्हाला त्यांना पाहिल्याच्या नंतर किंवा त्यांचा विचार केल्याच्या नंतर. तर नक्कीच येते एक हार्मोनियस कनेक्शन येथे बिल्ड झालेलं आपल्याला दिसून येत आहे. एक अद्भुत हे जे काही रिलेशनशिप आहे तर त्यामध्ये हार्मोनी आलेली आहे, सुसंवाद करण्याची त्यांची इच्छा आहे. मे बी ते काही ऑफर तुम्हाला करण्याच्या तयारीमध्ये आहेत. सो लेट मी दिस रीडिंग, इट्स होल रीडिंग फॉर यू. तर ठीक आहे, एवढे सगळे मेसेजेस आपण घेऊ. एक कोडं आहे, ते कोडं आता सुटण्याची शक्यता आहे. तर ते कोडं कशाच्या संदर्भात होतं, ते तुमच्या मनामध्ये दडलेलं होतं, मे बी ते ह्या रीडिंग थ्रू सुटलेलं आहे. तर तुम्हाला क्लेम करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कमेंटही करायचे आहे तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने. आणि हे कोडं तुमचं डिवाइन नक्की सोडवणार आहे या बाबतीमध्ये मला विश्वास आहे. तसाच तुम्हालाही ठेवायचा आहे, कारण की आपल्याला माहिती आहे की विश्वास असेल तरच सगळ्या गोष्टी घडतात. तर नक्की हे जे काही कोडं आहे त्यामध्ये 3 नंबर खूप जास्त इंडिकेट करतो, 5 नंबर खूप जास्त इंडिकेट करतो. बुद्धीच्या संदर्भात आहे, प्रेमाच्या संदर्भात आहे, फायनान्सच्या पैशांच्या संदर्भात आहे असंही येथे दिसून येत आहे. आणि दोघांनी मिळून तुम्ही हे कोडं सोडवायचं आहे. मे बी असू शकतं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही दोघांनी मिळून हे कोडं सोडवलेलं आहे. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. तर क्लेम इट दिस रीडिंग. नक्कीच हे कोडं जे आहे ते तुमचं सुटलेलं आहे आणि सुटतही आहे. तर तुमच्या जीवनामध्ये जे काही कोडं आहे, तुमच्या मनामध्ये जे काही सध्या रिडल आहे, तर ते नक्कीच डिवाइन 100% सोडवताना येथे दिसून येत आहे. सो दिस रीडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू. ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी ती क्लेम करायची आहे. बॉटमला आहे द मिस्टिक, मीन्स काही रहस्यमय घटना तुमच्या जीवनाकडे येत आहेत, काही रहस्य तुमच्या जीवनामध्ये प्रकट होत आहेत. तर त्या रहस्यांना तुम्हाला ओळखायचं आहे. ते मे बी एखाद्या कोड्याच्या स्वरूपात येत आहेत. तर ते कोडंही तुम्हाला काही गोष्टींच्या बाबतीमध्ये इंडिकेट करत आहे की ही कसली जर्नी आहे, हे कसलं नातं आहे, हे सगळं काय होत आहे. तर या बाबतीमध्ये अनेक कोडे, अनेक विचार तुमच्या मनामध्ये आहेत, अनेक शंका तुमच्या मनामध्ये आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला एका तुमचं मेटामॉर्फिसिस म्हणतो आपण, म्हणजे एखादं सुरवंटापासून जसं फुलपाखरू तयार होतं तसं काही तुमच्या जीवनामध्ये घडण्याची शक्यता आहे. एखाद्या अळीपासून जसं एक सुंदर फुलपाखरू बनतं आणि ते फुलपाखरू का बनतं ह्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे. ते फुलपाखरू यासाठी बनलेलं असतं की त्याला स्वच्छंदी राहायचं असतं, फ्रीडम पाहिजे असतं त्याला जीवनात. त्याला कुठल्याही ह्या भौतिक गोष्टीमध्ये अडकायचं नसतं. त्याला तर फक्त जीवनाचा सुगंध घ्यायचा असतो, जीवनाचा रस घ्यायचा असतो, जीवनाचा आनंद घ्यायचा असतो. तर तसंच काहीतरी तुम्हाला फ्रीडम मिळत आहे, काहीतरी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्वातंत्र्य तुम्ही अनुभवणार आहात. तर ही तुमची भविष्याची एनर्जी आहे, हे तुम्हाला बनवलं जात आहे. तर मिस्टिक मीन्स काहीतरी रहस्यमय घटना तुम्ही अट्रॅक्ट करत आहात किंवा त्या तुमच्याकडे येत आहेत. ठीक आहे, ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा.
अँड माझे व्हिडिओ असेच पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. तुमचे पर्सन तुमच्याकडे येत आहे, ते तुमच्या बाबतीमध्ये सतत विचार करत आहे. जे काही कोड आहे ते तुमच्यामधलं सुटलेलं आहे. एक हार्मोनियस कनेक्शन तुमच्यामध्ये बिल्ड झालेलं आहे. मे बी दुरावा कितीही असो, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन असो, तुमचं बोलणं झालेलं असो नसो, काहीही असो, होत असो, मिनिमम कॉन्टॅक्ट असो, काहीही असो, परंतु यामध्ये दिसून येत आहे की तुमचं जे काही हे नातं आहे ते एक डिवाइन कनेक्शन आहे, एक सोल कनेक्शन आहे. ते तुमच्यावरती खूप भरभरून प्रेम करतात, तुम्हीही त्यांच्यावरती करता. तर हे नातं जे आहे ते इतर लोकांनाही आता कळून आलेलं आहे की हे एक स्पिरिच्युअल कनेक्शन आहे. अँड आता हर्डल्स जे आहेत ते कमी होत आहे. तुमच्या कनेक्शनला तुमच्या घरातील लोकच विरोध करत होते, कदाचित यामागे कार्मिक लोकच खूप जास्त तुम्हाला टार्गेट करत होते. पण त्यांनाही आता कळालेलं आहे की हे कनेक्शन कोणत्या इंटेन्सिटीचं आहे, कोणत्या लेवलचं आहे. तर तेही हळूहळू ह्या कनेक्शनला स्वीकृती देत आहेत. त्यांनाही आता हळूहळू हे कनेक्शन समजायला लागलेलं आहे. हे नातं काय आहे, एक स्पिरिच्युअल कनेक्शन आहे, हेही त्यांना आता समजत आहे. तर आय होप तुम्हाला ह्या रिडिंग थ्रू नक्कीच काहीतरी पॉझिटिव्हिटी मिळालेली असेल. ह्या रिडिंगला नक्की क्लेम करा. तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे, अबंडन्स येत आहे, कम्युनिकेशन येत आहे, अँड एक स्पिरिच्युअल लव ही येत आहे. तर नक्कीच ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला. थँक्यू सो मच.